30चं करा. अरे स्पीड 30चं केल्यामुळं एकतर दंडाची नितीन ते वाढत्या अपघातांवरून फेसबुक लाईव्ह करत होते, पण त्यांचाच अपघात होता होता राहिला. 30चं केल्यामुळं एकतर दंडाची नितीन पुण्याचा नवले ब्रिज कसा मृत्यूचा सापळा बनलाय याचं अजून एक मोठं उदाहरण या निमित्ताने समोर आलंय. आत्ताच तुम्ही आमच्याच बरोबर अपघात घडला असता. ज्या स्पीडने आम्ही आता पूर्णपणे रोडच्या बाजूला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पुण्याचा नवले ब्रिज चर्चेत आहे. नवले ब्रिजवर वाढणाऱ्या अपघातांमुळे तिथं कित्येक आंदोलनं झाल्याचंही पाहायला मिळालं. अशातच वसंत मोरेंनी याच वाढत्या अपघातांवरून एक फेसबुक लाईव्ह केलं. त्यात काय घडलं तुम्हीच पहा. स्पीड 30चं करा. अरे स्पीड 30चं केल्यामुळं एकतर दंडाची नितीन 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 त्याला अडवायला लागणार रे. बघितलं आत्ताच तुम्ही आमच्याच बरोबर अपघात घडला असता. ज्या स्पीडने आम्ही आता पूर्णपणे रोडच्या बाजूला आहे. आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये थांबलोय. म्हणजे रस्ता संपल्यानंतर ना आम्ही बाजूला थांबलोय. वसंत मोरे या सगळ्यात बालबाल वाचले. या निमित्ताने नवले पुलावरचा मृत्यूचा सापळा पुन्हा एकदा दिसून आलाय. भरधाव वेग आणि सुसाट वाहनांनी इथं वेग मर्यादा पाळणं आणि डोळ्यात तेल घालून प्रवास करणं गरजेचं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.